नमस्कार. आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला आधी आपण मॅरिनेट करून ठेवूया जवळजवळ अर्धा तास. त्यासाठी मी इथे काही बेसिक मसाले ॲड करत आहे, जसं की हळद, मीठ, लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे दही घालणार आहोत. दह्याने ग्रेव्ही खूप ठीक होते आणि छान लागते. आणि त्यानंतर वरून घालणार आहोत थोडासा सुहानाचा चिकन मसाला आणि अशा पद्धतीने सगळा मसाला लावून आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. आणि इथे मी 2 वाटी बासमती राईस घेतलेला आहे, त्यालासुद्धा आपण अर्धा तास भिजत ठेवूया. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 7 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपण लांब लांब कापून घ्यायचे आहेत आणि कापल्यावर थोडेसे हाताने कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे प्रत्येक एक हे साली वेगळ्या होतील आणि त्याला आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल जास्त टाकायचं, म्हणजे ते छान क्रिस्पी आणि क्रंची होतात. त्याचा कलर पूर्ण गोल्डन झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याला छान फ्राय करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, वेळ लागतो, 7 ते 8 मिनटं लागतात ही प्रोसेस व्हायला. छान आपण कांदे असे क्रिस्पी करून टिश्यू पेपरवर काढून त्याला थंड व्हायला ठेवूया. त्यानंतर इथे आपण अर्ध्या तासानंतर हा बासमती राईस आहे तो शिजायला ठेवूया. त्यामध्ये थोडा खडा मसाला आणि जिरे घातलेलं होतं आणि हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये आपण जो ब्राऊन केलेला कांदा आहे, फ्राय केलेला कांदा, तो घालूया आणि भरपूरसा कांदा घालूया आणि भरपूर कोथिंबीर घालूया. थोडीशी पुदिन्याची पानंसुद्धा घालूया बारीक कट करून आणि छान आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि एक जाड बुडाचं पातेलं घेऊया. त्यामध्ये मी हे सगळे गरम मसाले घातलेले आहेत, खडा मसाला, आणि त्याच्यावर आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. याच्यावर पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला वाफेवर छान हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. हार्डली 10 मिनटं लागले होते मला, 10 ते 12 मिनटं चिकन शिजायला वाफेवर. आणि प्लेट ठेवून आपण याला वाफेवर शिजवून घेऊया. आणि इथे आपण दुसऱ्या ठिकाणी भात पण शिजायला ठेवला आहे. भात बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे आणि मस्त छान मोकळा झालेला होता. इथे चिकन पण बघू शकता तुम्ही, मी स्पूनने दाबत आहे तर ते दाबले जाते, याचा अर्थ आपलं चिकन पण छान शिजलं गेलेलं आहे आणि त्याला कलर पण खूप टेस्ट आला आहे. चला तर आपण बिर्याणीचे लेयर देऊया. खाली चिकन तसंच ठेवूया आणि मी त्याचा थोडासा जो तेल होता, मसाला, तो एका वाटीत काढून घेतलेला होता, तो वरून घालूया. त्याच्यावर आपण क्रिस्पी ब्राऊन केलेले कांदा घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एक भाताचा लेअर घालूया. अशा पद्धतीने आपली घरगुती चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या लेअरवर सुद्धा आपल्याला हे क्रिस्पी केलेले कांदे, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील तर काजू, बदाम असे वरून टाकून त्याला 5 मिनटं तुम्ही जाड तवा घ्या आणि त्याच्यावर दम व्हायला ठेवून द्या. आणि इथे बघा तुम्ही चिकन बिर्याणी, कांदा, टॅमॅटो, लिंबू आणि छान वेफर अशासोबत सर्व करा. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा. थँक्यू.